नमस्कार मित्रांनो, MAPS वेबसाईटवरती बऱ्याच मुलांचे जे क्लेम आहेत ते रेक्टिफाय झालेले आहेत किंवा रिजेक्ट झालेले आहेत किंवा त्यांनी इयरली क्लेम केले होते, पण त्यांच्या जे स्टायपेंड होतं ते 6,667 पेक्षा कमी असल्यामुळे त्यांना मंथली क्लेम सबमिट करा अशा प्रकारची त्यांना सूचना दिलेल्या आहेत किंवा एरर येत आहे. तर आज आपण इथं बघणार आहे की मंथली क्लेम आपण कसा सबमिट करू शकतो. तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला MAPS या वेबसाईटवरती लॉग इन करून घ्यायचं आहे. तर आपण इथं आपला यूजर ID पासवर्ड टाकू आणि लॉग इन करून घेऊ. आपण आपला यूजर ID पासवर्ड टाकलेला आहे, त्यानंतर कॅप्चा टाकलेला आहे. आता आपण लॉग इन करून घेऊ. तर आपलं लॉग इन इथं झालेलं आहे. तुम्ही लॉग इन झाल्यानंतर या प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसून येतो. हे सर्व आपले क्लेम आहेत. आपला सुरुवातीला आपण इयरली क्लेम केला होता, पण ते रेक्टिफाय झाल्यामुळे आपल्याला इथं मंथली क्लेम करायचे होते. तर आपण मंथली क्लेम सबमिट झाले होते. 12 महिन्याचे 12 क्लेम आपण इथं मंथली सबमिट केले होते. तर तुम्ही इथं बघू शकता त्यापैकी बरेच क्लेम आपले अप्रूव्ह झालेले आहेत. डेट जर बघितली तर 8/1/2025 क्लेम सबमिशन केला होता आपण आणि आजच आपल्याला हे अप्रूव्ह झालेले आहेत. पण यामध्ये तो इथं रेक्टिफाय झालेला आहे, आरो सजेस्टेड टू रेक्टिफाय. तर आपल्याला या क्लेमला परत एकदा रिसबमिट करायचं आहे आणि बाकीचे क्लेम आपले सबमिट झाल्यामुळे फक्त आपल्याला या मे 2022 या महिन्याचा जो क्लेम आहे 3344 रुपयाचा हा क्लेम आपल्याला रिसबमिट करायचा आहे. तर याला आपण रिसबमिट कसं करायचं ही प्रोसेस आज जाणून घेऊ. तर सर्वात पहिले आपण एक क्लेमवरती क्लिक प्रकारचा इथं ऑप्शन दिसेल. आता बऱ्याच मुलांचे प्रश्न असे होते की बऱ्याच मुलांनी सांगितलं त्यांचा कॉन्ट्रॅक्ट इथं त्यांना चेंज करायचा होता, कॉन्ट्रॅक्टमध्ये काहीतरी चूक होती. तर इथं आपण कॉन्ट्रॅक्ट आपला अपलोड करू शकतो. इथं आपलं डोमिसाईल आपल्याला थोडंसं खाली घेऊ आपण याला. हां, तर ज्यांना कॉन्ट्रॅक्ट इथं सबमिट करायचं आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट सबमिट करायचा ऑप्शन येतो. ज्यांना डोमिसाईल सबमिट करायचं आहे त्यांनी डोमिसाईल इथं सबमिट करू शकता आणि इथं आपलं बँकचं जे स्टेटमेंट आहे ते आपण करू शकतो. तर ज्या मुलांचं कॉन्ट्रॅक्टमुळे बऱ्याच मुलांचा इथं रेक्टिफाय होता किंवा रिजेक्ट होत आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, क्लेमवर जायचं आहे. जसं आपण केलं होतं क्लेमवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला इथं तुमचा कॉन्ट्रॅक्ट इथं अपलोड करायचा आहे. इथं तुम्हाला तुमचं डोमिसाईल अपलोड करायचं आहे आणि इथे तुमचं बँकेचं स्टेटमेंट अपलोड करायचं आहे. या 3 गोष्टी अपलोड करून टाकायच्या आहेत. त्यानंतर तुमचा क्लेम तुम्हाला आणि त्याच्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता. तर इथं मंथली क्लेम ऑलरेडी आलेला आहे, कारण आपण एकाच महिन्याचं हे केलं होतं. त्यामुळे इथं ऑलरेडी मंथली आहे 2022 आणि महिना मे आणि इथं प्रिस्क्राईब स्टायपेंड. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, की तुम्ही मंथली क्लेम सबमिट करताना हे जे प्रिस्क्राईब स्टायपेंड पर मंथ आहे, तर हे तुम्हाला कोणती रक्कम टाकायची आहे, जेवढं स्टायपेंड तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा झालेलं आहे त्या महिन्याचा पगार या स्वरूपात, तर ती रक्कम तुम्हाला इथं टाकायची आहे. तिथं 2,000 भेटले तर 2,000, 4,000 भेटले तर 4,000. तुमचं जे फिक्स स्टायपेंड आहे ते इथं टाकायचं नाही. इथं तुम्ही फिक्स स्टायपेंड टाकल्यामुळे बऱ्याच मुलांचे क्लेम रेक्टिफाय किंवा रिजेक्ट झालेले आहेत. तर तुम्ही हे प्रिस्क्राईब स्टायपेंडमध्ये तुम्हाला त्या महिन्यात जेवढं काही स्टायपेंड जमा झालं असेल ते टाकायचं आहे. कारण या प्रिस्क्राईब जे स्टायपेंड आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथं क्लेम तुमचा कमी जास्त होता. आता इथं बघा आपला क्लेम किती आहे, 3344, पूर्ण 3500 रुपये नाही आहे. हेच जर समजा हाच जर आपला क्लेम थोडा 6,667 पेक्षा जास्त असता तर आपल्याला इथं 3500 रुपये भेटले. तर या प्रकारे तुम्ही इथं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं क्लेम सबमिट करू शकता. तर आपण आता पटापट काय करणार आहे, इथं 3ही डॉक्युमेंट इथं अपलोड करून आपण याला सबमिट करणार आहे. चूज फाईलवरती क्लिक करणार आहे. त्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जाणार आहे आणि इथं आपल्याला बँकेचं स्टेटमेंट टाकायचं आहे. तर आपण हे आपलं बँकेचं स्टेटमेंट आहे. तुम्ही बँक स्टेटमेंट सबमिट करताना 2-3 गोष्टीचं लक्ष देणं जरुरी आहे. याचं जे नाव आहे, या फाईलचं जे नाव आहे ते bank.pdf किंवा bank.m वगैरे असं टाकून करायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये कुठलाही स्पेशल कॅरेक्टर किंवा आकडा 1, 2, 3, 4, 5 असं टाकायचं नाही आहे. त्याच्यामुळे पण रिजेक्ट होते किंवा आणि फाईलची जी साईज आहे ती 1 MB पेक्षा कमी असायला पाहिजे आणि PDF फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. या 3 गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर ही फाईल आपण इथं सिलेक्ट करू. फाईल आपली सिलेक्ट झालेली आहे. बाकी सर्व इथं जी डिटेल्स आहे ती ओकेच आहे. त्यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करू आणि आपला मंथली क्लेम इथं सबमिट करू. तर इथं आपल्याला एक हे दिसतं आहे की डोमिसाईल सर्टिफिकेट आणि कॉन्ट्रॅक्ट सर्टिफिकेट आपल्याला परत एकदा अपलोड करायला सांगत आहे. तर आपण हे दोन्ही टाकून देऊ आणि त्यानंतर सबमिट करू. तर सर्वात आधी आपल्याला डोमिसाईल आहे, त्यानंतर आपला जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ही फाईल आपण इथं सिलेक्ट करून झाले. त्यानंतर आपण सबमिटवर क्लिक करू. तर या प्रकारे आपला मंथली क्लेम इथं सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारचा एक मेसेज येईल. तर तुम्ही इथं बघू शकता.
या ठिकाणी आपला मंथली क्लेम जो आहे तो सबमिट झालेला आहे आणि या प्रकारचा आपल्या सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे. तर त्याचा 10 नंबरचा आपला जो क्लेम आहे तो इथं रिसबमिट झालेला आहे. तर आता हा काही दिवसानंतर आपला अप्रूव्ह होईल. तर तुम्हाला जर मंथली क्लेम करायचा असेल तुम्ही या प्रकारे करू शकता आणि काही अडचणी असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून आम्हाला सांगू शकता. धन्यवाद.